नाशिकमध्ये गोदावरी प्रदूषणावरून मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मनसे कार्यकर्त्यांचं गोदावरीमध्ये उतरून आंदोलन सुद्धा दिसलं आणि पानवेली घेऊन मनसैनिकांचं हे आंदोलन होतं। गोदावरी स्वच्छतेसाठी मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, या नदीची दुरावस्था तर आपण पाहतोच आहे, मात्र आता मनसेकडून काय प्रयत्न केले जातात, कारण की आंदोलनामध्ये त्यांचा अगदीच आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय, काय त्यांची भूमिका आहे आता यापुढे? श्रद्धा, खरं तर मनसेकडून आता थेट गोदावरी नदीमध्ये उड्या घेत या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती प्रदूषित आहे आणि ती गोदावरी नदी स्वच्छ करावी ही मागणी घेऊन मनसेनं आता या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्यात उतरून या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। मागील काळामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं जी आकडेवारी जाहीर केलेली होती ती आकडेवारी बघता या सगळ्या दरम्यान आपण पुढारी न्यूजनं याबाबतचा रिअलिटी चेक केलेला होता आणि पाणी पिण्यायोग्य कसं नाही, जो प्रदूषण नियंत्रण महामंडळानं जो दावा केला होता तो कसा फोल ठरलाय हे दाखवलेलं होतं। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या वतीनं नदी प्रदूषणाचा मुद्दा देखील उपस्थित केला जातोय। राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यामध्ये देखील हा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेचे जे पदाधिकारी आहे ते आता नाशिकमध्ये आक्रमक झालेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आता मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। नाशिकचा जो रामकुंड परिसर आहे त्या रामकुंड परिसरामध्ये कालच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जलपर्णी देखील आलेल्या होत्या। पाणी जर बघितलं तर पाणी देखील या ठिकाणी हिरव्या स्वरूपाच्या रंगाचं दिसतंय, पाण्याचा वास देखील येतोय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत। जे नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ते या ठिकाणी कानाडोळा करताय, म्हणून नाशिक महानगरपालिकेची जी स्थिती आहे ती या ठिकाणी कशी निगरगट्ट स्वरूपाची झालेली आहे अशा स्वरूपाची भूमिका या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मांडली। अण्णा, आंदोलन करताय, काय नेमकी तुमची भूमिका आहे? येत्या काळात नदी प्रदूषणाच्या दृष्टीने काय आपण पावलं उचलतो? आमची एवढीच भावना आहे, आमची महाराष्ट्र शासनाला आणि महापालिकेला विनंती आहे, आपण कित्येक वर्ष झाली की ही नदी प्रदूषण मुक्त होत नाही आणि आम्ही काय आरोप म्हणून करत नाही, पण ही परिस्थिती आहे। 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा येतो आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये तुम्ही नदी प्रदूषण मुक्त करत नाही, ही योग्य गोष्ट नाही। काल आम्ही 25 ते 26 आखाड्यांमध्ये गेलो साधू संतांकडे, साधू संत सुद्धा नाराज आहेत की हे पाणी पिण्याजोगं नाही। आपण त्यांनी हिंदीमध्ये सांगितलं का हे पाणी आचमन करणे योग्य होना चाहिए, पण तसं होत नाही आहे आणि शासनाने आता तरी जागं व्हावं। मी गुजरातला गेलो होतो, साबरमती नदी बघितली अहमदाबादमध्ये, एवढी सुंदर बनवली आहे। माझं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण दोघांनी जर मनावर घेतलं साबरमती सारखी ही नदी होईल। याच पद्धतीनं नंदिनी नदी आहे, वालदेवी नदी आहे, दारणा नदी आहे, या चारही नद्या प्रदूषण मुक्त कराव्या। यामध्ये जे STP प्लांट आहेत ते पूर्णपणे कार्यान्वित नाही, हे काही अधिकाऱ्यांचे पुढाऱ्यांचे आहेत आणि ते पाणी प्रक्रिया करून न केल्यामुळं ते तसंच सोडून देतात, म्हणून या नद्या प्रदूषण मुक्त होत नाही। तर आमची विनंती आहे, याच्यामध्ये संपूर्ण जेवढे नाले तेवढ्या नाल्यांचं पाणी सोडलं जातं, कंपन्यांचं पाणी सोडलं जातं, हे सगळं बंद करावं आणि मनावर घ्यावं। आम्ही काय तुमच्यावर आरोप म्हणून आज हे राजकारण म्हणून अजिबात आंदोलन नाही आहे, परंतु कुणीतरी इथं विषय आमच्या भावना आहेत, आमची भावनाप्रती आणि आमच्या माननीय राजसाहेबांनी सुद्धा मागणी केलेली आहे। त्यांचं मत आहे की या देशातील जशा नद्या प्रदूषण मुक्त व्हाव्या तशी नाशिकच्या पण नद्या प्रदूषण मुक्त व्हाव्या। आपण बघितलं पानवेली, गंगापूर गाव ते नांदूर मधमेश्वरपर्यंत पूर्ण तुडुंब अशी ना ही ज्या वेल आहे हे पसरलेले आहे, हे पण काढून घ्यावेत, ही आमची विनंती आहे। आपण बघतोय श्रद्धा की मनसेचे पदाधिकारी आहेत ते गोदावरी प्रदूषणाच्या दृष्टीने या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि लवकरात लवकर नाशिकची गोदावरी नदी स्वच्छ करावी, त्यासोबतच असलेली नंदिनी, वालदेवी, दारणा या नद्या देखील स्वच्छ कराव्या अशा स्वरूपाची मागणी घेऊन या मनसे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय। येत्या काळामध्ये आणखी कठोर भूमिका घेऊ अशा स्वरूपाचा इशारा देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी असतील ते कशा पद्धतीने कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।
श्रद्धा. अगदी नाही, बरोबर आहे. आपण पाहतो की गेल्या कित्येक दिवसांपासून नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा बराच गाजतोय आणि त्यातच वनसैनिकांचा हा आक्रमक पवित्रा. आता याची दखल घेऊन शासन काय निर्णय घेतं याकडे सुद्धा लक्ष असेल. किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.